लेंबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, आपल्या भागाचे सुपुत्र रामभाऊ लेंबे, मंगेश धुमाळ, चंद्रकांत जाधव, प्रतिभाताई शिंदे, सूर्यकांत निकम, संजय झवर, दत्तानंद ढमाळ, शिवाजीराव महाडिक, युवराज सूर्यवंशी, प्रमोद शिंदे, विक्रम भोसले, श्रीमंत दादा झांजुर्णे, अशोकराव सस्ते, विश्वासराव भोसले, रामभाऊ ढेकळे, राजेश पाटील वाटारकर, उदय कबुले, प्रदीप विदाते, राजेंद्र लवंगारे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमृतराव जायकर, मनोज देशमुख, सचिन मोहिते, डी.के. पवार, मनोज पवार, अविनाश फडतरे, राजेंद्र भोसले, निवास शिंदे, संतोष जाधव, प्रभाकर बर्गे, सागर भोगावकर, प्रवीण निकम, त्याचबरोबर राजेंद्र राजपुरे, संदीप चव्हाण, ज्यांनी आता आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, ते सर्व माझे तरुण सहकारी, ज्यांचा यथोचित सत्कार आपण केला, ज्यांनी निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. अक्षय लेंबे यांचा आपण सत्कार केला, प्रसाद निकम, ते भारतीय सेनेमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. विजय निकम हे रिटायरमेंट नेत्रचिकित्सक म्हणून झालेले, त्यांचा सत्काराने प्रवेश केलेले चारुदत्त फडतरे, शुभम दाणे, आदिल वाघ, गुरुदेव दाणे, मयूर जाधव, माझ्या पिंपोडे आणि पंचक्रोशीतील जमलेले सर्व माझे प्रतिष्ठित शेतकरी, ग्रामस्थ, त्याचबरोबर पत्रकार मित्र, पक्षाचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, आमच्या उपस्थित असणाऱ्या लाडक्या बहिणी, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, आम्ही दोघं एकनाथराव आणि मी उपमुख्यमंत्री झालो. यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना मला थोडंसं काही कठोर निर्णय घ्यावे लागले. आर्थिक शिस्त लावण्याच्या करता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी 1 मे 1960 मराठवाडा विदर्भ सहित संयुक्त महाराष्ट्र केला. त्याचा मंगल कलश आपल्या सातारचे सुपुत्र चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी आणला आणि उद्याच्या 1 मेला कोरेगावकरांनो, पिंपोडेकरांनो, ह्या गोष्टीला बरोबर 65 वर्ष होत आहे आणि त्यामुळे एक आगळा वेगळा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यामध्ये आपण आयोजित केलेला आहे आणि त्याच्यातून जे चव्हाण साहेबांच्यापासून आतापर्यंत मुख्यमंत्री झाले त्याच्याबद्दलची माहिती, राज्याच्या जडणघडणीमध्ये ह्या सगळ्या मान्यवरांनी आपापल्या परीनं काय योगदान दिलं, कसं राज्याला पुढे नेलं, काय आज राज्याची परिस्थिती आहे 65 वर्षात, पुढं आपल्याला अजून काय करायचं आहे, कुठला टप्पा आपल्याला गाठायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा ओहापोह आपण त्या निमित्तानं करणार आहोत. आज इथं मकरंदाबा मंत्रिमंडळामध्ये आले म्हणून त्यांचा यथोचित सत्कार तुम्ही लोकांनी केला. नितीन खासदार झाले म्हणून त्यांचा केला. फलटणचे आमदार, तुमच्या भागाचे आमदार सचिन पाटील निवडून आले म्हणून त्यांचा देखील केला. आणि ह्या नागरी सत्काराच्या निमित्तानं खरा हा शेतकरी मेळावा आहे आणि त्याकरता भर दुपारी आपण सगळेजण एकत्र जमलोय. मला माहिती आहे उन्हाची तीव्रता जास्त आहे, त्याच्यातून पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होतोय. लोकांना पिकं कशी वाचवायची हा यक्ष प्रश्न आहे. सुदैवाने हवामान खात्याने सांगितलेलं आहे की यंदा पाऊस काळ चांगला पडतोय, सरासरीपेक्षा 103% पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं थोडासा आपल्याला त्याचा दिलासा मिळालेला आहे. काही ठिकाणी टेम्परेचर 42-43 पर्यंत गेलेलं आहे. सोलापूरची काल लोक मला भेटायला आली होती, ते सांगत होते
आपल्याकडे पण रखरखत ऊन सगळीकडे पाहायला मिळतंय. काही ठिकाणी उष्माघाताचा त्रास लोकांना होतोय. पिण्याचं पाणी जास्त प्यायलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्याला करता काहीतरी आपल्याला काय काळजी घेता येईल ती खबरदारी, छत्री असेल किंवा आणखीन काही, भर उन्हामध्ये जास्त जाण्याचं टाळलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आज मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मकरंद आबा, नितीन पाटील, आमचे सचिन पाटील आणि ज्यांचा जनता यशोचित सत्कार करण्यात आला त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीला मी या निमित्तानं शुभेच्छा देखील देतो. सातारच्या या पवित्र भूमीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मिळतो. खरं तर आपल्याच परिसरामध्ये नांदवळ हे आमचं मूळ गाव. कधी काळी आमचे पूर्वज नांदवळवरून काटेवाडीला गेले आणि तिथून आमचं पुढची पिढी तिथं वाढलेली आपण सगळेजण बघतोय. नांदवळला म्हातोबा मंदिर जे ग्रामदैवत आहे त्याची यात्रा उद्याच्या 23-24 तारखेला आहे आणि सगळीकडेच यात्रेचा आपल्याला साधारण यात्रा चाललेल्या पाहायला मिळतात. ती परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. त्या निमित्तानं लोकांना पण थोडंसं त्या बाबतीमध्ये आनंद घेता येतो. वेगवेगळे कार्यकर्ते, वेगवेगळे बाहेरचे लोक गावची गेलेले असतात, ते येतात. त्या निमित्तानं आपल्याला एक जवळीक साधता येते आणि अशा पद्धतीनं हे आपलं मातोबा ग्रामदैवत, त्याच्याही पुढं मी नतमस्तक होतो. आराध्य दैवत आपल्या सर्वांचा छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, या सर्व महान विभूतींना पण मी वंदन करतो. आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय आबासाहेब वीर, आपले माजी खासदार लक्ष्मणराव तात्या, ह्या सगळ्यांचं कृतज्ञतापूर्वक मी स्मरण देखील करतो. यांची आठवण, विशेषतः तात्यांच्या बरोबर मी तुमच्या जिल्ह्याचा 99 साली पालकमंत्री झालो होतो. त्यावेळेस तात्या ह्या भागातनं खासदार म्हणून निवडून गेलेले होते, साताऱ्यामधनं, या भागातनं नाही साताऱ्यामधनं. आणि हाही भाग त्याच्यातच होता. कराडचा भाग तिकडं वाळवा आणि मला वाटतं शिराळा तिकडं जोडलेला होता. अशा पद्धतीची ती परिस्थिती होती. आज तात्या हयात असते स्वर्गीय लक्ष्मणराव तात्या, तर त्यांना समाधान आनंद वाटला असता की मकरंद आबा मंत्री झाले, नितीन खासदार त्या ठिकाणी झाला आणि एक वेगळ्या प्रकारचं समाधान त्यांना देखील पाहायला मिळालं असतं. ठीक आहे, काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही. असे प्रसंग येत असतात, शेवटी त्याला सामोरं जायचं असतं आणि त्याच्यातनं पुन्हा आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला सावरून समाजाच्या करता काम करायचं असतं. आज मी मगाशी सांगितलं तसं आमच्या पवार कुटुंबियांचा आणि माझ्या सातारा जिल्ह्याचा एक वेगळा ऋणानुबंध आहे आणि त्याच्यामुळं कधी काळी आमचे पूर्वज इथं राहत होते, आजही आमचे भाऊबंद नांदवळमध्ये राहत आहेत. परंतु काही काही आमच्या बरोबर आहेत आणि काही काही आमच्यापासून बाजूलाच आहेत. आता त्यांनाही समजायला पाहिजे की कुणाकडनं आपण आता काय विचार केला पाहिजे, काय नाही. मला कुणाच्याबद्दल आकच नाहीये. शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मतस्वातंत्र्य आहे, कुणी कुणाबरोबर जावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण आम्हाला असं वाटतं की सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या जर सोडवायच्या असतील, आता अनेकांनी, मग सुरुवातीला रामभाऊ लेंबे बोलले, नंतर बाळासाहेब बोलले, नंतर सचिन पाटील बोलले, नंतर मकरंद आबा बोलले, आता मी बोलतोय. बहुतेकांनी इथला शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्नाचा ओप केला. सगळ्यांना वाटतं की आपल्या भागामध्ये पाणी आलं पाहिजे. मी तर भाषणात सांगतो की बाबा पाणी हे जीवन आहे आणि पाण्याशिवाय सगळं अधुरं आहे. आणि त्याकरता खरं तर आपल्या इकडं महाबळेश्वरकडे गेलो तर सगळ्यात जास्त पाऊस
त्या महाबळेश्वरच्या परिसरामध्ये पडतोय, त्या कोयना धरणावर, माझ्या कनेर धरणावर, माझ्या उरमोडीवर, माझ्या धोम धरणावर, धोम बलकवडी धरणावर, आपल्या सगळ्यांचं कनेर धरणावर आपल्या सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे. आणि सोळशीच्या बद्दल पण त्याच्याबद्दलचा उल्लेख आता काही सहकारी मित्रांनी केला. शेवटी धरण करायचं म्हटलं तर लोकांची घरदारं, जमीन जुमला आणि गावच्या गावं त्या ठिकाणी जातात, त्यांचंही पुनर्वसन करावं लागतं. सुदैवाने आपल्या मकरंदाबांकडे मदत पुनर्वसन खातं आहे. माझं पण त्यांच्याकडे त्या ठिकाणी लक्ष आहे. त्यांनी कर्तृत्वातनं मागेच खरं त्यांना हे मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं, परंतु त्यावेळेस राहून गेलं. ह्यावेळेस मात्र आम्ही पक्क ठरवलेलं होतं, काही झालं तर आबाला मंत्रिमंडळामध्ये घ्यायचं आणि मंत्रिपद त्या ठिकाणी द्यायचं. तशा पद्धतीचं काम आम्ही केलेलं आहे. आज साताराकरांनो, तुम्हाला 8 आमदार आहेत तुमच्या जिल्ह्यातनं. 8 मध्ये 4 मंत्रिपद मिळालेली आहे. मला वाटतं सातारा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एवढी मंत्रिपद कधी मिळालेली नव्हती स्वातंत्र्य मिळाल्यापासून. आज तुम्ही भाग्यवान आहात. मला ह्या सभेच्या निमित्तानं माझ्या बरोबर काम करणाऱ्या 4 मंत्र्यांना सांगायचं आहे की बाबांनो, ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही राज्याचे मंत्री आहात, पण आज साताऱ्याचे तुम्ही सगळेजण सुपुत्र आहात. तुमच्याकडं मदत पुनर्वसन खातं आहे, तुमच्याकडं ग्रामविकास खातं आहे, तुमच्याकडं सार्वजनिक बांधकाम खातं आहे, तुमच्याकडं पर्यटन खातं आहे, तुमच्याकडं मला वाटतं खनिकर्म खातं आहे. अशी महत्वाची खाती आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा ही संधी सारखी सारखी मिळत नाही, त्याचा घेतला पाहिजे. मी शंभूराजला पण सांगत असतो, आबालाही सांगत असतो, शिवेंद्रबाबालाही सांगत असतो, जयकुमार गोरेंना पण सांगत असतो, कारण हे केलं पाहिजे. आता मी ज्या बारामतीतनं निवडून येतो, तुम्ही बघता, मला आता 8व्यांदा निवडून दिलं, लाखाच्या मतांनी निवडून येतो. पण मी गेल्या 35 वर्षामध्ये तिथं अतोनात काम केलेलं आहे. तिथं पूर्वीची बारामती आणि आताची बारामती तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल. पण अजून मी थांबलो नाही, अजूनही मी काम करतोय. मी महाराष्ट्राला सांगत असतो, मी बाबांनो, मी कामाचा माणूस आहे. ह्या सातारा जिल्ह्याकरता देखील खूप काही करण्याचा माझा स्वतःचा त्या ठिकाणी प्रयत्न राहिलेला आहे. मागं आपलं मेडिकल कॉलेज नव्हतं, त्यावेळेस मेडिकल कॉलेजला गती देण्याचं काम आम्ही त्या सगळ्यांनी केलं. त्याच्यामध्ये मी PWD इरिगेशनची जागा घेतली. खूप अडचणी आल्या, तुम्हाला सांगितलं तर पटणार नाही, पण काय अडचणी आल्या, त्याच्यामुळं थोडासा प्रकल्प लांबला आणि आता तो गतीनं पूर्ण व्हायला लागलेला आहे. त्याला कुठेही नदीची कमतरता, निधीची भासू नये असा माझा प्रयत्न आहे. चव्हाण साहेबांनी सुरू केलेली सैनिकी स्कूल, एवढी वाईट अवस्था झालेली होती, त्यांना म्हणलं 400 कोटी लागू, 500 कोटी लागू, जे लागतील ते देतो, परंतु पुढं 50 वर्ष नवीन पिढीला देखील चांगल्या प्रकारचं सैनिकी स्कूलमध्ये शिक्षण आणि ज्ञान मिळालं पाहिजे, ते काम आपण त्या ठिकाणी केलं. मध्ये कोयना नगरला स्कायवॉकची उभारणी आणि नेहरू उद्यानाचं सुशोभीकरण करण्याचा कार्यक्रम घेतला, जिथं पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तिथं उतरलेले होते. त्या जागी त्यांच्या नावाने आपण चांगल्या पद्धतीचं उद्यान आणखीन करतोय. हेळवाकला कोयना जलपर्यटन प्रकल्पाला आपण मान्यता दिलेली आहे. जावळीमध्ये मुनावळ्याला जलपर्यटन प्रकल्पाला आपण मान्यता दिलेली आहे. मान्याची वाडी आणि टेकवडी या गावांना सौरग्राम म्हणून आपण घोषित केलेलं आहे. जसं पुस्तकाचं गाव माझ्या माहितीप्रमाणे महाबळेश्वरमध्ये आहे, तशाच पद्धतीने भिलार आपल्या बाळासाहेब भिलारे वगैरे, भिलारे गुरुजी हे सगळे मान्यवर त्या ठिकाणी आपल्याला नेतृत्व देत होते. अशा पद्धतीनं अनेक गोष्टी मी सातारा जिल्ह्याच्या करता करत असतो, कारण यंदा मी राज्याचा 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. 7,20,00,000 कोटी. आणि त्याच्यातून राज्याला वेगवेगळ्या भागाला माझ्या लाडक्या बहिणींची योजना पुढे कशी चालू राहील, माझ्या शेतकऱ्याची 3, 5, 7.5ची वीज माफीची योजना. वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण तुमचे पैसे आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरतो आणि या 2 कामाला मला 65,000 कोटी रुपये लागतात.
एकाला 45 आणि एकाला 20,000 कोटी. सतत काही ना काही वावड्या उठतात. आता ही योजना बंद करणार, आता लाडक्या बहिणींची गरज संपली, आता यांचं भागलंय, आता हे निवडून आले. याच विरोधकांना काही मुद्दा नाही. मध्येच काहीतरी हिंदीचा मुद्दा काढतील, मध्येच लाडक्या बहिणींचा मुद्दा काढतील. माग काय मुद्दा काढलेला होता लोकसभेला? संविधान बदलणार, आरक्षण काढणार. अरे आम्ही जीव तोडून सांगतोय बाबा, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान इतकं उच्च प्रतीचं आहे, अत्युत्तम आहे की ते संविधान कुणीच बदलू शकत नाही आणि बदलण्याचं पण कारण नाही. परंतु लोकांच्या मनात नरेटिव्ह सेट करण्याच्या करता विरोधक यशस्वी झाले आणि त्याचा जबरदस्त फटका, मग अशी आबांनी त्याचा उल्लेख केला, आम्हा लोकांना त्या ठिकाणी बसला. पण आम्ही खचलो नाही. ठीक आहे, तो तुमचा कौल आहे. जनता जनार्दन हे सर्वस्व आहे, तुमचा तो अधिकार आहे. तो मान्य केला, आम्ही स्वीकारला आणि पुन्हा तुमच्याकडं आम्ही मत मागण्याच्या करता आलो. आमचं ज्या काही गोष्टी कमी अधिक प्रमाणात चुकल्या असतील त्या दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आलो आणि तुम्ही प्रचंड बहुमत, म्हणजे राज्याच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राची निर्मिती होऊन 288 पैकी 238 आमदार कधी काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण आले नव्हते. ते आमच्या महायुतीचे तुम्ही आणण्याचं काम केलंय. तुम्ही तुमचं काम केलंय. आता आमची जबाबदारी आहे. आम्ही आता देशाची नरेंद्र मोदी साहेबांचं, अमित शहा साहेबांचं आणि नितीन गडकरी ह्या मान्यवरांची मदत घेऊन नॅशनल हायवेची कामं आम्ही मोठ्या प्रमाणावर हातात घेतली. रेल्वेची लाईन टाकण्याचं काम मोठ्या प्रमाणावर हातात घेतलंय. आता आमचं फलटण बारामतीचं काम सचिन जोरात त्या ठिकाणी चाललेलं आहे. इतर पण वेगवेगळ्या भागामध्ये ब्रॉडगेज ॲडिशनलची लाईन टाकायचं काम चाललेलं आहे. मेट्रोची कामं आपण, माझं मुंबई, माझं पुणे पिंपरी चिंचवड, माझं नाशिक, नाही ठाणे, नागपूर ह्या भागामध्ये आपली मोठी कामं चाललेली आहेत. कोस्टल रोडची कामं चाललेली आहेत. मोठे मोठे ब्रिजेसची कामं चाललेली आहेत. अजून काही नॅशनल हायवेची कामं आपण पर्यायी व्यवस्था म्हणून त्या ठिकाणी मंजुरी घेतलेली आहे. फ्लायओव्हरची कामं चाललेली आहेत. त्याच्यामध्ये पोर्ट, बंदर, त्याची कामं पाऊण लाख कोटीची आम्ही हातामध्ये घेतलेली आहे. इतर सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. जलवाहतुकीला महत्त्व देतोय. विमानतळं ही मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये आज तुमचं माझं महाराष्ट्र राज्य विमानतळाच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकाचं आहे. आबा, मी ज्या पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि बीडचा पालकमंत्री आहे, बीडला आता मी विमानतळ त्या ठिकाणी करतोय. पुण्यामध्ये आम्ही पुणे जिल्ह्यात अजून एक विमानतळ ते आहे, ते संरक्षण विभागाचं आहे म्हणून डबल धावपट्टीचं करतोय. माझी तुम्हाला विनंती आहे, कराडच्या धावपट्टीला काही मर्यादा आहेत, कारण एकीकडे हायवे आहे, एकीकडे डोंगर आहे, त्याच्यावर मोठी धावपट्टी तिथं होऊ शकत नाही. जी आपण कोल्हापूरला केली तशा पद्धतीनं आपल्याला धावपट्टी करायची आहे. तुम्ही सगळ्यांनी बसा. मी आज दुपारी कलेक्टरला पण बोलवलेलं आहे कराडला, आणि तिथं आपल्याला कुठं धावपट्टी मोठी करता येईल की जिथं बॅरन लँड आहे आणि सातारावाल्यांना पण ते जवळ पडेल, कराडवाल्यांना पण जवळ पडेल. आपलं फलटणला पण धावपट्टी जुनी आहे पण ती पूर्ण मोठी होऊ शकत नाही. अशा काही गोष्टी आहेत. आणि बाबांनो, जगातली गुंतवणूक, देशातली गुंतवणूक, राज्यातली गुंतवणूक आपल्याकडे यायची असेल तर उद्योगपतींना विमानतळाची सोय लागते. हे काही करमणुकीचं काम नाहीये. किंवा ह्याच्या संदर्भामध्ये गोरगरीब म्हणेल काय आम्ही कधी जाणार आहे विमानातनं. अरे तुम्हाला पण कधी जाता येईल, पण तोपर्यंत ज्यांच्याकडे पैसा आहे अशा लोकांना तिथं गुंतवणूक करण्याच्या करता ते मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर या ठिकाणून निघाले तर काही तासात त्यांनी इथं यावं, त्यांच्या युनिटला भेट द्यावी आणि संध्याकाळी परत त्यांनी निघून जावं. मी आता बारामतीला नाईट लँडिंग सुरू करतोय. मी त्याच्या मागे लागलेलो आहे. ह्या गोष्टी करायच्या असतात. ह्या मूलभूत गरजा आहेत. पूर्वी जसं रस्ते, लाईट, पाणी हे मूलभूत गरज होती, तशा आता लोकांचं राहणीमान बदललेलं आहे. ह्या गोष्टीची आता गरज आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे.
आणि त्या पद्धतीनं आपलं सरकार त्या बाबतीमध्ये काम करतंय. आज मी खरं तर उदयसिंह आमचे उंडाळकर पाटील हे विलास काकांचे चिरंजीव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेला आहे. त्यांच्या स्वागताच्या करता, त्यांच्या पक्षप्रवेशाच्या करता मी तिकडे चाललोय. त्याला जोडून रवींद्र बेडकेळार, तुम्हाला आठवत असेल इथं प्रतिभा बसलेली आहे, तिचे सासरे सुभाष शिंदे यांच्याबरोबर रवींद्रजी नेहमी बेडकेळार साहेब असायचे. पवार साहेबांच्यावर फार दरवर्षी वाढदिवसाला चांगले त्या ठिकाणी पुस्तक तयार करायचे. बेडकेळार साहेबांचा रवींद्रजींचा अभ्यास पण चांगला आहे. त्यांचा 81व्या वर्षानिमित्तानं यशोचित सत्कार दुपारचा ठेवलेला आहे. आणि मग त्याला आबा मला मधी मी आलो होतो त्यावेळेस म्हणले की दादा मी सकाळी पिंपोड्याला एक सभा घेतो, त्याला वेळ द्या. त्याकरता ही वेळ तुम्हाला दिलेली आहे. प्रश्न अनेक आहे ज्याचा उल्लेख मगाशी झाला. खरं तर आपल्याला सगळ्यांना पाण्याच्या बद्दलचं मी बोललेलो होतो. आपल्याकडे कनेरचं काही पाणी आणण्याच्या बद्दलचं, वसनामधनं काही पाणी आणण्याच्या बद्दलचं आता पण मला वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिली. त्याच्यामध्ये काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं की दादा वसना योजनेतील करंजखोप ते नांदवळ धरणापर्यंतची जुनी पाईपलाईन बदला. त्याचं कारण ती काहीतरी सिमेंटची आहे आणि त्याचे साईज पण लहान आहे आणि त्याच्यामुळं पाणी जेवढे पाहिजे तेवढं येत नाहीये. त्याचा व्यास वाढवण्याची गरज आहे, ती लोखंडी करण्याची गरज आहे आणि ते केलं तर आउटलेट किंवा चेंबर बसवण्याची व्यवस्था करावी. आणि नदीपात्रात पाणी येणं शक्य नसल्यामुळं वसना नदीच्या पात्रात चेंबर बसवल्यात बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होईल अशा प्रकारचं निवेदन त्या ठिकाणी. केरोसिन परवाना धारकांनी, इतर रास्त दुकानदार त्यांनी पण मला निवेदन दिलं. आता स्वस्त धान्य दुकानाला अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण हे खातं माझ्याकडे आलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांचाही काही दर मी परवा वाढून दिले, त्याच्याबद्दल पण त्यांनी माझं अभिनंदन केलेलं आहे. जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं राज्य सरकार कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा, आम्ही लोक तुमच्या पाठीशी आहे, आपण काही काळजी करू नका. आताच्या बाबतीमध्ये सोळशीच्या धरण हे महाबळेश्वरमध्ये होऊ पाहत आहे. त्याच्याकरता सर्वेक्षणाला आणि धरण करण्याच्या करता जी काही प्राथमिक तरतूद करावी लागती ती आबाआबी केलेली आहे. त्याची चर्चा आबांचं म्हणणं असं आहे की ते करताना माझ्या भागाला पहिलं पाणी तुम्ही दिलं पाहिजे. साहजिकच आहे. त्याच्या संदर्भामध्ये धरण होत असताना आता आमचं पण काय झालं, पूर्वीच्या काळामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये वीर धरण झालं, एक टिप्पा पाणी आम्हाला मिळालं नाही. सगळं पाणी फलटणला त्या ठिकाणी गेलं. आपलं नीरा देवघर झालं, त्याच्यामध्ये देखील तशाच पद्धतीने झालं. आता आहे त्या पाण्याच्या बद्दल आम्ही तर आता वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे प्रकल्प हातात घेतोय. पश्चिमेकडे पडणारं पाणी समुद्राला जातं, ते पूर्वेकडे वळवायचं. काही काही ठिकाणी जर तुम्ही हेलिकॉप्टरने कधी जाण्याची संधी मिळाली तर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये अशा काही साईट आहेत की तिथं जर बांध टाकला तर ते पाणी पलीकडे पडायच्या ऐवजी अलीकडे येतंय आणि त्याचा खर्च पण त्या बाबतीमध्ये कमी आहे. अशा काही साईट आपण नाशिक जिल्ह्यामध्ये पण शोधलेले आहे आणि ते पाणी आम्ही आमच्या जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, मांजरा, तेरणा त्या धरणामध्ये ते पाणी आणण्याचं आमचं सगळ्यांचं नियोजन आहे. आता वेगवेगळ्या संस्था पैसा देतात. जपान गव्हर्नमेंट 0.5% आणि 1% बुलेट ट्रेनला आम्ही पैसे आणलेले. आज त्यांच्याकडे एवढा पैसा आहे की तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये पैसे ठेवायला बँक तुम्हाला व्याज देते. आज सातारा जिल्हा बँकेचे इथे चेअरमन बसलेले, त्यांचा 100 कोटी रुपये नफा सातारा जिल्हा बँकेचा झालेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे देशात जेवढ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त जिल्हा बँकेला नफा कुठं झालाय तर तो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालाय. जी किसनवीरांची नाही नेट प्रॉफिट काय नाही नाही शक्यच नाही. याला आम्ही पण त्याच्यातच काम करतोय. कारण माझ्या सातारा पुणे बँकेचा 75 कोटी झालाय, तुमचा फार तर फार 100 कोटी. त्याच्यामुळे ते तसलं काही तुम्ही ग्रॉस नाही मी म्हणत, नेट प्रॉफिट
आणि त्या प्रकारे ह्या गोष्टी घडतायत. त्याच्यावर संस्थाही टिकल्या पाहिजेत. मध्ये किसनवीर खंडाळ्याची अडचण होती, ती दूर करण्याचं काम आम्ही मकरंदाबादना NCDCच्या मार्फत त्या ठिकाणी केलेली आहे. आता आम्ही अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याला पण NCDC मधनं त्या बाबतीमध्ये मदत करतोय. साधारण आपल्या इथले कारखानदारी चांगली चालावी, 2 पैसे त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्याला मिळावेत. आणि त्याचबरोबर आता पाण्याचं जे काही अतिशय मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष भासतंय त्याच्याकरता नवी टेक्नॉलॉजी AI बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही वाचत असाल, काही लोकांचा अभ्यास असेल, इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मराठीमध्ये त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. सगळ्या क्षेत्रामध्ये आता त्याचा वापर व्हायला लागलेला आहे. राज्य सरकारने पण अनेक विभागामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. यंदा मी अर्थसंकल्पामध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद ह्या AIच्या करता, ऊसाचं पीक असेल, कांद्याचं पीक असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, फळबागा असतील, ह्या करता आपण केलेली आहे. त्याच्यातनं तुम्हाला जेवढं आता ऊसाला पाणी लागतं त्याच्यात 40% पाण्याची बचत होती. नीट बघितलं तर 50% पाण्याची बचत होती. खतामध्ये बचत होती. ते सिद्ध झालेलं आहे. आमच्या परिसरामध्ये AIचा वापर करून 60 टन एकरी ऊस काढणारा शेतकरी 100 टनापर्यंत पोहोचलेला आहे, 110 टनापर्यंत पोहोचलेला आहे. त्याला कुठली व्हरायटी लावली पाहिजे, मग तो 7219 पाहिजे का, 86-032 पाहिजे का, 265 पाहिजे का, 10,001 पाहिजे का, 8,005 पाहिजे का, 12,12,1 पाहिजे, अशा अनेक प्रकारच्या व्हरायट्या पाडेगावला आम्ही डेव्हलप करतोय, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला डेव्हलप करतोय, त्यामध्ये कोईम्बतूर तिथं डेव्हलप केलं जात आहे. आणि ह्याच्यातून माझ्या शेतकऱ्याला चांगलं बियाणं द्यायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. मित्रांनो, मी राष्ट्रवादीकडे जी खाती घेतलेली आहेत, एक तर वित्त नियोजन आहे, अन्न नागरी पुरवठा, सगळ्यांना धान्य पुरवण्याचं आणि येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं ते एक खातं आपल्याकडे, मदत पुनर्वसन ते आपलं महत्त्वाचं खातं आपल्याकडे, वैद्यकीय शिक्षण, हॉस्पिटल वगैरे सगळे मेडिकल कॉलेज त्याच्या अंडर येतात ते आपल्याकडे त्या ठिकाणी खातं आहे, क्रीडा आणि युवक कल्याण, अवकाफ आणि अल्पसंख्याक विभाग ते खातं आपल्याकडे, सहकार, ज्या सहकारातनं स्वर्गीय चव्हाण साहेब, वसंतदादा, वसंतराव नाईक, आदरणीय पवार साहेब यांनी सगळ्यांनी योगदान देऊन महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ मजबूत करण्याचं काम केलंय. काहींनी त्याला गालबोट लावलं, पण ह्या लोकांनी मात्र त्याच्यामध्ये योगदान दिलेलं हे आपल्याला नाकारता येणार नाही. आम्ही पण त्याच्यात भर घालण्याचं काम करतोय. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. ह्या पद्धतीनं अनेक महत्वाची खाती ही राष्ट्रवादी काँग्रेस, महिला बाल विकास, महिलांचा बालकांचा विकास कसा होईल हेही महत्वाचं खातं, ज्याच्यातनं लाडक्या बहिणीला आम्ही महिना 1,500 रुपये देतो, तेही आपल्याकडे. कृषी, तुमचं माझा कृषीप्रधान देश आहे आणि राज्य आहे, त्या शेतकऱ्याच्या करता ज्या योजना राबवायच्या असतात त्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट राबवतं, ते पण आपल्याकडे खातं आहे. आणि अशा पद्धतीनं काही भाजपने घेतली, काही शिवसेनेने घेतली आणि काही राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली. आपल्याला आपली राष्ट्रवादी वाढवायची आहे. मगाशी आबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. एकेकाळी हा जिल्हा पुण्यापेक्षा जास्त ताकदीनं आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी उभा राहिला होता. साहेबांनी पण जवळपास 50-55 वर्ष राज्याच्या देशाच्या जडणघडणीमध्ये काम केलंय. आता आम्ही लोक काम करू पाहतोय. आम्ही पण सकाळी लवकर उठून काम करणारी माणसं आहे. त्याच्यामुळं मला कुठेही आळस नाहीये. मला पण कामाची आवड आहे. मगाशी मराठीत बाळासाहेब बोलले, दादा कडक आहे कडक. कुणाकरता कडक आहे? चुकीचं वागणाऱ्याकरता कडक आहे. जर तुम्ही योग्य वागला तर मी तुम्हाला पाठिंबाच देईल ना. तुम्ही जर चुका केल्या नाही तर मला काही वेळ लागले कडक वागायला. आणि कडक वागलो असतो तर 8 वेळेला बारामतीकरांनी निवडून दिलं असतं. नावातच बारामती, तिथलं प्रतिनिधित्व करायचंय. त्याच्यावरती काही येड्यागाबाळ्याचं काम नाहीये. तुम्ही योग्य पद्धतीनं काम करा. तुम्ही लोकांना फसवू नका, लोकांची दिशाभूल करू नका. ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, ती तसलं करू नका. ह्या बोटाचा थोका त्याला, ह्या बोटाचा त्याला, असलं करू नका. मला
जे आपल्याला करता येईल ते लोकांना सांगा, जे करता येणार नाही ते लोकांना विश्वास घ्या की याच्यात ही अडचण आहे. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये साधारण 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना 3.5 लाख कोटी मला राज्याच्या अधिकारी कर्मचारी सगळ्यांच्यावर पगारावर, पेन्शनवर आणि घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर द्यावे लागतात. राहिलेल्या 3.5 लाख कोटीमध्ये आपण राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता मदत करत असतो आणि मी रिसोर्सेस पण वाढवण्याचा प्रयत्न करतोय. देवेंद्रजी पण तो प्रयत्न करतायत, एकनाथराव ते प्रयत्न करतायत. ह्या पद्धतीनं आम्ही 35 वर्ष समाजकारण राजकारण करतोय. 11व्यांदा तुमचा अर्थसंकल्प मी सादर केलाय. त्याच्यामुळं भरपूर अनुभवची शिदोरी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बरोबर आहे. आम्हाला असं वाटतं जनतेने जेवढं भरभरून प्रेम द्यायचं त्या पद्धतीनं दिलेलं आहे. आता राहिलेलेही प्रश्न कसे सोडवता येतील. आता कॅनोलला पाणी न देता माझ्या बंद पाईपलाईन मधनं पाणी कसं देता येईल, त्याच्यात प्रचंड पाण्याची बचत होती. मी माझ्या बारामतीमध्ये देखील जनाई, शिरसाई आणि पुरंदर, माझ्या पुरंदर तालुक्यामध्ये आणि बारामती आणि दौंडमध्ये येतं काही भाग, त्याच्याकरता बंद पाईपलाईन करतो. का तर पाणी वाचावं, पाण्याची बचत व्हावी आणि त्याच्यातनं अधिकच्या लोकांना पाणी देता यावं. माझं उरवडीचं बंद पाईपलाईनचं काम, त्याच्यातनं आता इथं युवराज सूर्यवंशी बसलाय, त्या मान तालुक्यामध्ये देखील आम्ही पाणी देण्याचं काम करतोय. उरवडीचं पाणी बंद पाईपलाईन बंद केलं तर जास्तीत जास्त लोकांना देता येतं. फलटण तालुक्यामध्ये काहीतरी लोक म्हणतात दादांनी असं पत्र दिलंय, दादा फलटणचं पाणी घेऊन जाणार आहे. मी कशाला दुसऱ्याचं पाणी घेऊन जाईल? लोक मला मान्य करतील का? फलटणचं पाणी हक्काचं फलटणला मिळणारच आहे. मी आज जाहीरपणे तुमच्या समोर मान्य करतोय, कुणी फलटणचं पाणी काढून घेत नाही. पण ज्यांना राजकारण करायचंय ते अशी दिशाभूल करतात. जसं संविधान बदलायचं सांगितलं, आता काय काढलंय? अरे ती हिंदीचं कशाला काढलंय? अरे मराठी आपल्याला सोडायची नाही, ती तुमची माझी मातृभाषा आहेच. हिंदी राष्ट्रभाषा नाहीये, परंतु जास्तीत जास्त राज्याला हिंदी भाषा बोलली जाते आणि जगात वापरायचं असेल तर इंग्रजी भाषा आली पाहिजे. जर तुमच्या माझ्या मुलाला, मुलीला, आपल्या नातवंडांना, पतवंडांना काहींच्या शाळेमध्ये पहिलीपासून हिंदी, इंग्रजी, मराठी शिकवलं म्हणून बिघडलं कुठं? काय अडचण काय? काही काही लोकांना 10-12 भाषा येतात. मी ज्यावेळेस खासदार झालो, पंतप्रधान त्यावेळेस PV नरसिंहराव होते, त्यांना अनेक भाषा येत होत्या. हे गरजेचं आहे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाहीये. पण त्याच्यातनंच आंदोलन, त्याच्यातनंच कुठं बंद. अरे जर आपण ज्ञान जास्त देत असू, आपण आपली मातृभाषा मराठी आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिलेला आहे. आपण मराठीमध्ये बोर्ड लावायला लावतो, आपण मराठीमध्ये बोलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. ते वर्षानुवर्ष चालत आलेली आपली भाषा आहे. स्वर्गीय कितीतरी महापुरुषांच्या काळापासून, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली भाषा आहे. त्याच्या आधी हजारो वर्षापासून चालत आलेली भाषा आहे. आणि त्यामुळं साधू संतांनी ह्या भाषेमध्ये अभंग लिहिलेले आहेत, विचार मांडलेले आहेत. ह्या भाषेला आपण कधी अंतर देणार नाही आणि द्यायचं कारण पण नाही. परंतु आज काही ना काही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम, काहीतरी वेगळ्या पद्धतीनं समाजाला सांगण्याचं काम ही लोक जे विरोधक करतात त्याला कृपा करून बळी पडू नका. आज समस्या काय आहे? आज पिंपोड्याला आणि ह्या 26 गावांना पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची समस्या आहे. त्याच्यामध्ये आपण लक्ष घालून त्या बाबतीतल्या सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. हे पण आपल्याला स्पष्टपणे मी या निमित्तानं सांगतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये बाकीच्या पण, तुम्ही खंडाळा तालुक्या घ्या, आबाच्याच मतदारसंघात. पूर्वी खंडाळा दुष्काळी तालुका होता, परंतु तोही आता बऱ्यापैकी बागायती झाला. तिथंही उद्योगधंदे आले, तिथंही इंडस्ट्री आल्यामुळं तरुणींच्या हाताला काम मिळालं. आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं गाव खंडाळा तालुक्यात नायगावला आहे, तिथंच चांगल्या पद्धतीनं त्यांचं स्मारक करण्याचं आम्ही लोकांनी हातामध्ये घेतलंय. आज आमचे काही सहकारी मित्र नाभिक समाजाचे मला भेटले. ते म्हणले की दादा, मागं जिथं अफजल खानाचा वध युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, त्या प्रतापगडवर होता जिवा म्हणून वाचला शिवा.
ही इतिहासात नोंद आहे आणि त्याच्यामुळे त्यांचंही त्या ठिकाणी स्मारक तिथं असावं अशी मागणी आहे. त्याच्यामध्ये सगळं पुरातत्व विभाग आणि बाकीच्या, मी आत्ताच कलेक्टरला लगेच फोन लावलेला होता. माझ्या काही सहकारी मित्रांनी त्याबद्दलचं निवेदन मला हे दिलेलं आहे. आज अनेक लोकांनी दादा आम्हाला बोलायला वेळ द्या, आम्हाला तिथं चर्चा करायची आहे, फलटण तालुक्यातील वेगळ्या परिस्थितीवर आम्हाला चर्चा करायची, अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे. सकल नाभिक समाज वाई महाबळेश्वर खंडाळा शूरवीर जीवाजी महाले यांच्या स्मारकाविषयी आता दुपारी मी कलेक्टरला बोलवलेलं आहे. त्यांची पण ती माहिती मी घेतोय. असे काही बदल्यांच्या बद्दलचे पत्र आहेत, काही विद्युत खांबाच्या स्थलांतराचे प्रश्न आहेत, सिमेंट नालाबांध मंजूर करण्याचे प्रश्न आहेत आणि रस्त्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मला आजच्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं दिलेले आहेत. आम्ही शेतकऱ्यांना आधारभूत किंमत वाढवून देण्याचं काम करतोय, त्याच्यात आमचं लक्ष आहे. 0% व्याजाने मला वाटतं सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माझ्या शेतकऱ्याला क्रॉप लोन देतं, बरोबर आहे ना, पीक कर्ज देतं. त्याचाही काही भार हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही त्या ठिकाणी उचलते. अवजड ऊस वाहतुकीच्या सोयीसाठी खंडाळा कोरेगाव 142 स्टेट हायवे व खामगरवाडी पुलाची उंची वाढवा, ते सर्वे करायला लावतो. हे मला बाळा अतुल चव्हाणला म्हणायचा सर्वे करून मला दे. अतुल चव्हाण चीफ इंजिनियर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे, त्याला मी पुण्यात आहे 21 तारखेला, त्याला 21 तारखेला ते त्याच्याबद्दलची माहिती द्यायला सांगा. मगाशी तुम्हाला नितीनला आम्ही खासदार केलं त्याच्याबद्दलचं इथं कौतुक झालं. खरं तर हॉटेल मल्हार आमच्या प्रवीण निकमचं हॉटेल त्याच्या उद्घाटनाच्या करता मी आलो होतो आणि तेव्हा सातारचे लोक, शिवाजीराव तुम्हाला आठवत असेल, तुम्ही सगळेजण तिथं भेटला होता आणि त्यावेळेस आदरकी फाट्या वॉटर स्टेशनच्या जवळ तिथं मी सांगितलेलं होतं की तुम्हाला मी निश्चितपणे खासदारकी त्या कुणाला देईल, तुम्ही काही काळजी करू नका. आणि मी सहसा जे माझ्या आवाक्यात आहेत तेवढंच सांगतो, जे आपल्या आवाक्यात नाही ती फापट पसारा मी मांडत बसत नाही. आणि ते मला दिसत होतं की बाबा एक खासदारकी आपल्याला त्या ठिकाणी मिळते आणि त्या प्रकारे नितीनला दिलेली आहे. बाळासाहेबांना जसं मकरंदाबा तुम्ही म्हणाला, आता 8ही विधानसभा मतदारसंघात जा, सभासद नोंदणी करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कसे आपले जवळचे सहकारी त्या ठिकाणी आपल्याबरोबर येतील, त्यांना सांगा हा पक्ष सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे, हा दुजाभाव करणारा पक्ष नाहीये. हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी पुढे चाललेला पक्ष आहे आणि त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष आहे. इतर पण मान्यवर, मग त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, भुजबळ साहेब असतील, बाकीचे माझे सगळे सहकारी असतील, मकरंदाबा असतील, हसन मुश्रीफ असतील, कितीतरी माझ्या सहकाऱ्यांची नावं घेता येतील, ते सगळेजण त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यामुळं ह्या राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातनं नवीन पिढीच्या करता काय केलं पाहिजे, एआयच्या बद्दल काय केलं पाहिजे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करून घेतला पाहिजे, रोजगार कसा निर्माण केला पाहिजे, वेगवेगळ्या भागामध्ये टाटा ट्रस्टच्या बरोबर टायअप करून आम्ही वेगवेगळे कोर्सेस देण्याचं काम करतोय. वेगवेगळ्या भागामध्ये जवळपास 200 कोटी रुपयाची गुंतवणूक त्या ठिकाणी करतोय. अशा अनेक बाबी आपण ह्या राज्यामध्ये त्या बाबतीमध्ये करतोय. ह्याची पण जाणीव आपण सगळ्यांनी ह्या निमित्ताने ठेवावी आणि फळांच्या बाबतीमध्ये देखील चांगल्या प्रकारची बाजारपेठ मिळण्याच्या करता उद्याच्याच मला वाटतं 21 तारखेला, उद्या मी नाशिकच्या दौऱ्यावर दिवसभर, परंतु 21 तारखेला मी पुण्यामध्ये त्याच्याबद्दलची एक महत्त्वाची बैठक ही 2-3 हजार वेगवेगळ्या यांची कंपन्यांची आणि शेतकऱ्यांची, आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये आधुनिक पद्धतीने शेती केली तरच चालणार आहे. मी मगाशी एआयचं बोलता राहिलो. बाबांनो, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुमच्या शेतामध्ये जे काही पीक घेतलेलं आहे त्याच्यात एआयचा वापर केला तर त्या मोबाईलवर तुम्हाला येईल सकाळी की आज जमिनीतलं एवढं पाणी कमी झालेलं आहे, तुमचा पंप इतके तास चालला पाहिजे, आज ह्या खताची गरज आहे, हे खत तुम्ही लिक्विडमध्ये द्या. आता आपण उसाला कच्ची बांधणी, पक्की बांधणी, पहिली नळी, दुसरी नळी
असं खत वरनं टाकत जातो, त्याच्यात पानातच बरंचसं खत जातं. आता लिक्विड खत हे डायरेक्ट पिकाच्या मुळाला मिळतं, त्यामुळं बचत पण होती आणि रानं पण चांगली राहतात. ही पण हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. दुधाच्या बाबतीमध्ये आम्ही लक्ष घातलेलं आहे, त्याला मधल्या काळामध्ये 5 रुपये आणि 7 रुपये अनुदान देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. जिथं जिथं माझा शेतकरी अडचणीत येईल तिथं महायुतीचं सरकार, आम्ही लोक शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत. आपण अजिबात कुठं घाबरून जाऊ नका. आपण इतरांनी अनेकदा अनेक गोष्टी सांगून आजपर्यंत राजकारण केलेलं आहे, तसं न करता तुम्हाला जे शब्द आम्ही दिलेले आहेत त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही पावलं उचललेली आहेत. तशा पद्धतीनं निधीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे आणि आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहे. ही पण बाब पिंपोडे आणि पंचक्रोशीतील जमलेल्या माझ्या शेतकरी बांधवांच्या समोर मी आवर्जून या निमित्तानं व्यक्त त्या ठिकाणी करतो. आणि आम्हाला कुणाचाही अनादर करायचा नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही साधू संतांनी जे विचार मांडलेले आहेत, निर्व्यसनी राहा, चांगल्याची संगत करा, त्याच पद्धतीनं आम्ही सगळेजण पुढे त्या ठिकाणी चाललेलो आहे. आणि त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकेकाळी पुणे जिल्हा नव्हता तर सातारा जिल्हा बालेकिल्ला होता. त्या बालेकिल्ल्यामध्ये पुन्हा पूर्ववत आपल्याला पूर्वीचे दिवस त्या ठिकाणी आणायचे आणि ते दिवस आणण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्या, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला ह्या निमित्तानं करीन. तसंच यंदा लवकर गळीत हंगाम संपले, त्याकरता आम्हाला ऊसाचं टनेज वाढवावं लागेल. ऊसामध्ये जे काही AIचा वापर करून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जे काही प्रयोग झालेले आहेत त्या सगळ्या गोष्टीच्या करता देखील राज्य सरकार तुमच्या पाठीशी उभं राहतंय. त्याच्यामध्ये साधारण माझा प्रयत्न आहे पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांना 1,00,000 एकरावर कसा त्याचा फायदा करून देता येईल AIचा तंत्रज्ञानाचा वापर करून. पण ही सुरुवात आहे. एकदा त्याच्यात यश आलं की मग लोकांनी बघितल्यानंतर लोक पण ते आत्मसात करतील. उद्या मी नितीनला पण सांगेल, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं तुम्ही अशा पद्धतीनं एक प्रोग्राम आखा. पुणे जिल्हा बँकेला सांगेल, कोल्हापूर जिल्हा बँकेला सांगेल, त्याच्यामध्ये सांगली जिल्हा बँकेला सांगेल. आणि ह्या बँकांचा पण फायदा, तुमचं उत्पन्न उद्या वाढलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पण कुठली अडचण भासणार नाही. अशा पद्धतीनं उत्पादन खर्च कमी करणं, पीकमध्ये व्यवस्थितपणे नियोजन करणं, हवामानाचा अंदाज, मातीचा पोत, पाण्याची उपलब्धता इत्यादी घटकांचा अभ्यास करून योग्य पिकाची निवड त्या जमिनीमध्ये करण्याचा बद्दल आणि उत्पादकता वाढवून त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं योग्य प्रमाणात कीड नियंत्रण, अचूक खत व्यवस्थापन आणि माती परीक्षण करता येणार आहे. आणि ह्या सगळ्याच्या करता एक शाश्वत बाजारपेठ, ही दर्जेदार उत्पादन घेतल्यास शेतमालाला योग्य दर मिळेल आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करायचा आम्ही ठरवलेलं आहे. मी त्याच्याकरता राज्य सरकारचं ॲग्री हॅकेथॉन ह्या पद्धतीनं युवा संशोधक मी राज्यातले स्टार्टअप, त्याच्यानंतर कृषी तज्ज्ञ आणि काही शेतकरी बांधव यांना आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेती संबंधी समस्या सोडवण्याचा करता हा प्रयत्न खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञांचा संस्थांच्या मदतीनं राज्य स्तरावर देखील आम्ही ह्या गोष्टी करणार आहोत. आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल. कृषी हॅकेथॉन स्पर्धेचं आयोजन आम्ही त्यामध्ये केलेलं आहे. त्यामुळं नवकल्पक संशोधकांची संधी मिळेल. आत्ता देखील आपण काही माझ्या सहकारी मित्रांचा इथं सत्कार केला, ते सायंटिस्ट आहे, ते जसं संशोधन करतात तसं ह्याच्यात पण संशोधन त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याचा उपयोग माझ्या शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून स्मार्ट शेती, हवामान अंदाज, स्वयंचलित सिंचन तंत्रज्ञान यासारख्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पन्न आपल्याला वाढवता येणार आहे. त्याच्यामध्ये पाणी तुम्हाला ते मशीन सांगेल की तुम्ही आज इतकं पाणी दिलं पाहिजे, त्याच्यामुळे ती पाण्याची जास्त बचत होते आणि ते सक्सेस झालेलं आहे, ते सिद्ध झालेलं आहे. हे काही नवीन मी काही तुम्हाला गोष्ट सांगत नाही.
किंवा नवीन काहीतरी तुमच्या समोर मांडत नाही, याही गोष्टीचा विचार माझ्या साताऱ्यातल्या जनतेने, कोरेगाव परिसरातल्या माझ्या सहकारी मित्रांनी या बाबतीमध्ये केला पाहिजे. मला एवढंच सांगायचं आहे, स्वतः यशवंतराव चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा जो पाया 65 वर्षापूर्वी रचला, त्यांनी या राज्याला पायाभूत सुविधा दिल्या, महाराष्ट्राला सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करण्याचं काम केलं, महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत चेहरा देण्याचं काम केलं. त्या चव्हाण साहेबांच्या विचारांचा, विकास कामाचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम या पुढच्या काळामध्ये मला, तुम्हाला, या सगळ्या सहकारी मित्रांना करायचं आहे. आणि त्या दिशेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचं चिन्ह घड्याळ, आणि त्याच्यामध्ये नवीन पिढीला पण संधी द्यायची, माझ्या लाडक्या बहिणींना पण त्याच्यामध्ये संधी द्यायची, अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे. आणि या आजपर्यंत तुमच्या माझ्या महाराष्ट्रात आणि देशात जे महामानव आणि विचारवंत होऊन गेलेले आहेत, त्यांच्या विचाराने आपल्याला पुढची वाटचाल करायची. मात्र मला जे पटतं, जे योग्य वाटतं, ते अगदी मनापासून मी करण्याचा प्रयत्न करतो. एकदा घेतलेल्या निर्णयापासून मी कधी बाजूला हटत नाही. कोणत्याही परिस्थितीत मी कुणालाही कधी वाऱ्यावर सोडत नाही. त्यामुळं राज्यातले लोक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा प्रयत्न करतायत, माझ्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतायत, माझ्या सहकाऱ्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतायत. आज पण काही माझे तरुण सहकारी हे त्या ठिकाणी माझ्याबरोबर त्यांनी आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पुढच्या काळात देखील सर्व जाती, धर्म, पंथ, भाषांच्या नागरिकांना बरोबर घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहील. राज्याच्या कुडावर अन्याय त्या ठिकाणी होणार नाही. माझा मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांचं हक्काचं संरक्षण जे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तो अधिकार मला तुम्हाला दिलाय, घटनेच्या माध्यमातून आपल्याला तो अधिकार दिलाय, ह्याच्यातून महिलांना समाजामध्ये मान, सन्मान, आदर, संरक्षण, सुरक्षितता मिळेल, यासाठी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कटिबद्ध आहे. आणि म्हणून त्या राष्ट्रवादीला पुढे नेण्याच्या करता आपण सगळ्यांनी आम्हा लोकांना साथ द्या. अशा प्रकारची आजच्या या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो. सचिन, तुझी पहिली टर्म आहे. मकरंद आबा, तुम्ही पण ह्या जिल्ह्याचे इथं मंत्री आहात. तुम्ही सगळ्यांनी एकोप्याने, बाळासाहेब, जरा फिरलं पाहिजे, गेलं पाहिजे, लोकांच्या मध्ये घोंगडी बैठका घेतल्या पाहिजे. जो अजूनही आपल्यापासून थोडासा बाजूला राहण्याचा प्रयत्न करतोय, त्याला आमचे विचार, मी काय आता प्रत्येक गावोगावी जाऊन माझे विचार मांडू शकत नाही, परंतु तुम्ही माझा सांगावा, त्या वाडी वस्तीवर, त्या तांड्यावर, त्या पाड्यावर पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करा. मला विश्वास आहे की शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रातली जनता आपल्या बरोबर आल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. महाराष्ट्राचा विकास हाच अजेंडा घेऊन, त्याच्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या जनतेच्या करता तळमळीनं काम करणारी राष्ट्रवादी काँग्रेस, अशा पद्धतीनं आपली ओळख आपण कृतीतनं त्या ठिकाणी निर्माण करायची आहे. महाराष्ट्र हा सर्वांचा आहे. महाराष्ट्राच्या विकासात सर्वांचं योगदान असलं पाहिजे. सर्वांनी योगदान दिलं तरच तुमचा माझा महाराष्ट्र हा विकासात पुढे जाईल. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात राज्यातल्या सर्व पक्षांचे, सर्व विचारांचे, सर्व जातींचे, सर्व धर्मातले, स्तरातले लोक सहभागी झाले होते. आणि या सर्वांच्या त्यागातून, बलिदानातून महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. नंतरच्या काळात सर्व पक्षीय नेत्यांनी, जनतेने आजपर्यंतचा महाराष्ट्र घडवलेला आहे. सर्व दृष्टीने संपन्न महाराष्ट्र घडवण्याचं आपलं स्वतःचं सर्वांचं स्वप्न आहे. त्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचा विकासाचा वेग वाढवण्याचं काम करतोय. विकासाच्या या यात्रेत आपण प्रत्येकाने सहभागी व्हावं, असं देखील आव्हान मी या निमित्तानं करतो. सातारा जिल्ह्याला असलेला यशवंत विचारांचा वारसा आमचे सहकारी मंत्री मकरंद आबा असतील, खासदार नितीन पाटील असतील, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील असतील, किंवा आमचे आमदार सचिन पाटील असतील,
याच्यासह माझ्या सर्व सातारा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी हे सगळं काम पुढं यशवंत विचाराचं पुढं वारसा नेला पाहिजे. मी पुन्हा एकदा आजच्या सर्व सत्कारमुक्तींचं अभिनंदन करतो. सातारकरांच्या विकास कामाला मी जे गरजेचं आहे तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्थमंत्री या नात्याने निधीची कमतरता भासू देणार नाही, हा देखील शब्द माझ्या पिंपोडेच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. सौभाग्याच्या सन्मान सभेत आभार प्रदर्शन पूर्णविराम.